₹5 कोणाचा आहे बघ. नाही रे, नाही 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 रे भाऊ. संजय नगर संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः स्वीकारले बॅटिंग आणि आमंत्रित केले टीम कोशाने टीम कोशाने संघाला फिल्डिंग साठी. चला संजय नगरचे बॅट्समन मैदानात रवाना करायचे. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगेल. चांगली मॅच पाहायला मिळेल यात शंका नाहीये. आजच्या दिवसातील तिसरी लढत आपण पाहतोय. संजय नगर आणि त्याच्या विपक्षात फाईट करेल टीम कोशाणे. दोन्ही चांगले संघ पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचंय. म्हणजेच अन्यथा दोन्ही संघाला पॅनलाइज केलं जाईल यात शंका नाहीये. 12वा प्रतिनिधी कंपल्सरी असणे गरजेचं असेल. याकडे लक्ष द्यायचंय. 4 षटकाचा सामना असेल. 4 षटकाची लढत असेल. हे मैदान खरं तर मैदानाच्या चारी बाजूला आज तुडुंब गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळते आणि टीम तुम्ही पाहू शकाल अगदी वेळेत उपस्थित झालेत. त्या सर्व टीमचं करूया मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आणि चांगली मॅच पाहत असताना संजय नगर बनाम कोशाणे अशी मॅच पाहायला मिळेल. चला पंच मॅचला स्टार्ट द्यायचंय कारण तब्बल 10:50 झालेत. तिसरी लढत आपण पाहतोय. चांगली मॅच पाहायला मिळाल्या यात शंका नाहीये. 4 षटकाचे सामने असतील याकडे सर्व खेळाडूंनी लक्ष द्यायचंय. आणि चांगले मॅच पाहत असताना गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज कोशाने टीमचा अजय गोलंदाजी ट्रॅकवर. तर बॅटिंग स्टान्सवर विचार केला तर फलंदाज स्ट्राईकला रमेश. नॉन स्ट्राईक एंडवर मयूर अशी जोडी आपण पाहतोय. P1चा पहिला षटक मॅचला होते सुरुवात. रमेश ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहू शकाल रमेशला. तर नॉन स्ट्राईक एंडवर मयूरला तुम्ही पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अजय पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज होतोय. इथे पहिलाच बॉल हलकासा डिफेंड केला आणि पहिल्याच बॉलवर अप्रतिम झेल टिपत असताना फलंदाज बाद रमेश बॅक टू द डगआउट. आतमध्ये जायचंय लगेच. पहिल्या बॉलवर प्रतिम झेल या ठिकाणी पाहायला मिळाली. शॉट मिड ऑनला काय फिल्डिंग केली आणि झेल टिपली. फलंदाज पहिल्याच बॉलवर माघारी परतवलाय. नेक्स्ट बॉल असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना नितीनला तुम्ही पाहू शकाल. नितीन आणि मयूर अशी जोडी आपण पाहतोय. आदिवासी खालापूर प्रीमियर लीग मध्ये सातत्याने मयूरची बॅटिंग पाहिली. अगदीच जवळून पाहिली. मयूर नावाचं बादळ काय पाहायला मिळालं होतं. सातत्याने षटकार चौकारांची मात्र आतषबाजी त्यांच्या बॅटमध्ये आपण पाहिली. परंतु आज मालकासाठी नव्हे तर संघासाठी खेळायचंय. गावासाठी खेळायचंय. नावासाठी खेळायचंय. ही स्पर्धा नाईट रजनी शृंखलेचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसामध्ये कोणता संघ विजयी होईल या सामन्यामध्ये हे देखील पाहावं लागेल. शॉर्ट बॉल त्यावर हलकासा टच केला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. पकडला जाईल. नितीनला देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद नितीन बॅक टू
2 बॉल आणि 2 बॉलवर 2 विकेट पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अजयची. तर नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना समीरला तुम्ही पाहू शकाल. आता संजय नगर टीम कुठेतरी अडचणी सापडू शकते, कारण 2 बॉलवर 2 मोठे विकेट प्राप्त झालेत. परंतु इथून जोपर्यंत मैदानात मयूर असेल तोपर्यंत संजय नगरची पूर्ण जबाबदारी मयूर या फलंदाजावर असेल. नक्कीच भास्कर दळवी साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. नक्कीच विनंती करेल भास्कर दळवी साहेबांना की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. सातत्याने पाहुण्याची लागलेली वर्णी या स्पर्धेला खरं तर आज 4 चांद लावण्याचे काम देखील पाहुण्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. भास्करजी दळवी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालं. नक्कीच या स्पर्धेच्या वतीने मी भरपूर देईल शुभेच्छा. जाऊया मॅचकडे. पिबनचं पहिलं षटक चालू आहे. क्षेत्ररक्षक चांगलं होतं, थोडंसं फंबल झालाय आणि 2 क्षेत्ररक्षक बॉल मागे धावणार आणि इथून खरं तर संजय नगरची श्री गणेशा केला जातोय. तो 2 या धावसंख्येने धाव फलकावर धावा लागले गेलेत. त्या 2 धावा. पिबनचं पहिलं षटक आहे आणि त्यावर खरं तर 2 विकेट प्राप्त केल्यात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अजयची. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. पिबनचं पहिलं षटक हाताळत असताना अजय गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल. चांगला गोलंदाज आहे, परंतु सध्याच्या घडीला तितकीच मजबूत फलंदाजी देखील करावी लागेल. मयूरला अजून कुठेतरी स्ट्राईक मिळणं देखील गरजेचं असेल. इथून फटका ऑन साईडला खेळायचा होता. एसटी रक्षकाची चुकी पाहायला मिळाली आणि त्या ठिकाणी 1 धाव तर कंप्लीट केले. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात नक्कीच थांबून ठेवलं जाईल आणि एका धाबेने धाव फलक जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावर. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. बॉलिंग अटॅकचा विचार केला तर कोशाने टीमचा मजबूत पाहायला मिळतो, कारण पिबनचं पहिलं षटक आहे. 4 षटकाची मॅच आहे आणि या 4 षटकामध्ये खरं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. नाईट रजनी शृंखला सावळे बट टीम आयोजित. खरं तर चांगलं आयोजन पाहायला मिळतं. या चंकानं फिल्डिंगमध्ये बदलाव करत असताना टीम सावळेला आपण टीम कोशानेला आपण पाहतोय. चांगली खरं तर फिल्डिंग सजवले आणि इथे ऑन स्ट्राईकला गंगाराम जोशी साहेब, आपण कुठे असाल तर या ठिकाणी यायचंय. इथे मयूरचा तडाखा. संजय नगर गावचा फलंदाज मयूरच्या बॅट मधनं येतोय. पहिला षटकार. गंगाराम जोशी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावर यायचंय. नक्कीच या ठिकाणी खरं तर सावळे गावचे ग्रामस्थ अर्थात भास्करजी दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेल की आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये जायचंय. त्या ठिकाणी आपला सत्कार केला जाईल. लहूजी पवार साहेब यांच्याकडून केला जाईल आणि मान आणि सन्मान, मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी सत्कार करायला जायचंय. साहेब आपण त्या ठिकाणी जायचंय. पहिला षटक समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले 9 या धावसंख्येवर. भास्करजी दळवी साहेबांचा सत्कार केला जातोय. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी भास्करजी दळवी साहेबांचं केला जातोय मान सन्मान. चला कॅमेरामॅनने इकडे फोकस करायचं. इथे फटका चांगला आहे. फलंदाज समीरच्या बॅट मधनं येतोय हा तडाखा. बॉल चाललाय सीमा पार. 1 बाउंड 4 रन. शुभ आगमन होताच त्यांचा खरं तर
प्रेमाची प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन केला जातोय मान सन्मान. साहेब आपण वेळात वेळ या ठिकाणी उपस्थित झाले, तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे बॅटची हलकीशी कडा, बॉल चालला अगदी थर्ड मॅन रिझन मध्ये, शतरक्षक त्या ठिकाणी बॉल अडवतोय, उचल फेक करणं तोपर्यंत घेतली जाईल. 2 धावा आणि आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सहजगत्या पोहोचतोय फलंदाज समीर आणि मयूरला तुम्ही पाहू शकाल चांगली जोडी आहे संजय नगर टीम कडून खेळत असताना. सातत्याने मयूरचा विचार केला तर एक षटकार आलाय, समीरचा विचार केला तर एक चौकार पाहायला मिळाला आणि 10 फलक जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावर. पंधरा धावा 10 फलकावर जोडले गेले. चांगली मॅच आपण पाहतोय. संजय नगर चे 2 फलंदाज खरं तर चांगले बॅटिंग करत असताना मयूर आणि समीरला तुम्ही पाहू शकाल. जसे 2 विकेट प्राप्त झाले होते तसं कुठेतरी वाटलं होतं की संघ अडचणीत सापडेल, परंतु जसे समीर आणि मयूरची फलंदाजी पाहता चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे शॉर्ट बॉल, त्यावर फटका चांगला आहे. शॉट मिड ऑफ रिझन मध्ये चांगली फिल्डिंग होत आहे. बॉल फेकी होईपर्यंत घेतली जाईल. एक सिक्की सिंगल कंप्लीट आणि एका धावेने 10 फलक वधारे जाऊन पोहोचल 16 या आकड्यावर. चांगली बॅटिंग पाहतोय. समीरला देखील माहिती आहे की स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असेल, कारण समोर लेफ्ट हँड फलंदाज मयूर आहे, म्हणजेच आमचे अरुण वाघचौरे साहेबांचा मुलगा चिरंजीव अर्थात मयूर बॅटिंग स्टान्सवर तुम्ही पाहू शकाल. खरं तर वडिलांना देखील तितकीच क्रिकेटची आवड आणि आज मुलगा त्यांच्या समोर खेळत असताना काय अफलातून बॅटिंग मयूरच्या बॅटमधनं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स सी मारे कपार चौका. मयूरची बॅटिंग पाहिली ना तर खरं तर लेग स्क्वेअरचे पंच आम्हाला सुनील मुकनेची आठवण होते. जसे सुनील मुकनेची बॅटिंग आम्ही पाहिले नागेवाडीच्या मैदानावर, अफलातून बॅटिंग, आणि आज खरं तर मैदानाच्या आतमध्ये मयूर नावाचं वादळ. खरं तर आपण पाहतोय एक षटकार आला, तदनंतर चौकार पाहायला मिळाला. काय लाजवाब बॅटिंग केली होती, परंतु आज तीच आठवण करून देणारा मयूर देखील तशीच फलंदाजी करतोय. आणि जेव्हा जेव्हा फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज स्ट्राईकवर असतात ना तेव्हा तेव्हा गोलंदाजाला खऱ्या अर्थाने प्रश्न निर्माण होतोय की बॉल टाकावा तरी कसा, कारण जेव्हा जेव्हा फलंदाज लेफ्ट हँड समोर असतात तेव्हा ते नेहमी घातक ठरत असतात. आणि तीच घातकी फलंदाजी आपण पाहतोय मयूरच्या माध्यमातून. इथे अजून एक आडव्या बॅटने खेळायचा होता, एसटी रक्षकाच्या हातामधून बॉल निसटलाय आणि पाहता पाहता एक धाव देखील कंप्लीट केली जाते. चांगली बॉलिंग आपण पाहतोय. जसा चौकार गेला तसा तरी कुठेतरी कमबॅक केलं. चांगली गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल. नक्कीच भास्कर शेठ दळवी साहेबांकडून आम्हाला आर्थिक स्वरूपात थोडीशी फुल आणि फुलाची पाकळी त्यांच्याकडून मदत म्हणून मिळाली. त्यांचं खरंच या स्पर्धेच्या वतीने म्हणजेच 5000 रुपयांचं कॅश प्राइज आम्हाला प्राप्त झालं आणि नक्कीच त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय की त्यांच्या माध्यमातून आम्हाला 5000 रुपयांचं आर्थिक मदत या ठिकाणी पाहायला मिळाली. षटक संपतोय. 2 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोचले अर्थात 22 या आकड्यावर. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. डीजे स्पर्धा आपण यूट्यूब पाहतात. KTC.in च्या माध्यमातून सातत्याने जिथं जिथं मॅचेस चालू असतात तिथे तिथे आमचे KTC चॅनल पाहायला मिळतं. नक्कीच अजिंक्य पवारनं टीम आणि खरं तर आमचे खजिनदार
अर्थात दत्ता थोराट साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं देखील करूया मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. विकास पवार, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर या ठिकाणी यायचं. विकास पवार, जाऊया मॅच कडे. गोलंदाजी ट्रॅक वर आलाय. गोलंदाज आकाश, इथे लेफ्ट हँड स्ट्राइक एंडवर फलंदाज समीरचा ब्रँड अर्थात संजय नगरचा ब्रँड. चेंडू सीमा पार, मिळतील 6 धाबा. ऊपर वाले की मिली अर्थात मयूरची काय सॉरी समीरची काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जसं 2 विकेट प्राप्त झाल्या होत्या तसं कुठेतरी टीमला सावरला. आणि इथे बॅटच्या कडा आणि इथे बॉल हवेत. फलंदाज बाद. समीरच्या पारीचा अंत होत असताना मिस्टर समीर बॅक टू द डगआउट. इथे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना तुम्ही पाहू शकाल राहुल आणि मयूर अशी जोडी खरं तर आपण पाहतोय. आणि चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना चांगली बॅटिंग देखील त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिली. आणि इथे ऑन स्ट्राईकला आलाय मयूर आणि ना स्ट्राईक एंडला असेल फलंदाज राहुल आणि मयूर अशी जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वर आलाय. गोलंदाज आकाश, इथे फटका चांगलाय. जसा गेला तसा मात्र बॉलला पाठवलाय. सी मारे का पार. ऑन स्ट्राईकला येतोय फलंदाजाच्या बॅट मधला षटकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. धाव फलक जाण पोचलाय तब्बल 34 या आकड्यावर. अगदी चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. खर तर बॅटिंगचा स्टॅन्स जो आहे तो अगदी चांगला पाहायला मिळतोय. ते आउटसाइड द ऑफ स्टंप भरपूर बाहेर बॉल हा पाहायला मिळाला. आणि वाईड बॉलची सांगता नक्कीच पाहायला मिळते. खरा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि 1 धाव एक्स्ट्रा स्वरूपात जोडली जाईल धाव फलकापर्यंत. धाव फलक जाण पोहोचल 35 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. चांगली बॅटिंग. इथे आणखीन एक चांगला बॉल फेक करत असताना डॉट बॉलची सांगता. इथे एक नियम आहे, ज्याचे स्कोर जास्त असेल, ज्या टीमचा स्कोर जास्त असेल त्यांना नक्कीच बाय दिली जाईल. याकडे नक्की सर्व कर्णधाराने नोंद घ्यायचे. इथे धाव फलक जाण पोचला अर्थात 35 या आकड्यावर. चांगली धाव संख्या म्हणावी लागेल. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आहे. गोलंदाज आकाशला तुम्ही पाहू शकाल. इथे ऑन स्ट्राईकला राहुल तुम्ही पाहू शकाल. नॉन स्ट्राईक एंडवर मयूर नावाचं वादळ देखील आपण पाहिलं. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. षटकार चौकारांची आतषबाजी करत असताना 2 फलंदाज आपण पाहतोय ऑन क्रीजवर. इथे आणखीन एक चांगला बॉल. आणि खरं तर जसा बॉल फेकला तसा एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. आणि चांगली खरं तर बॉल पाहायला मिळाला. निर्धाव बॉलची सांगता डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. नेक्स्ट बॉल
इथून फटका चांगला आहे. दोन क्षेत्ररक्षक बॉल मागे धावणार. बॉल निघून चालला लॉंग स्टॉप रिझन मधून. चेंडू सीमा पार. मिळतील इथून 4 रन. स्पीडअप करा. जास्त टीम मीटिंग घेऊन देऊ नका प्लीज. आपणास विनंती असेल. कारण 3 षटक संपलेत. शेवटचा षटक प्रगती पथावर असताना इथे खरं तर 3 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोचले 39. लॉट्स ऑफ 3 विकेट. लॉट्स ऑफ 3 विकेट. 3 विकेटच्या मोबदल्यात 39 धावा फलकावर जोडले जातील. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज छोटा पॅकेट बडा धमाका अर्थात गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज रोहितला तुम्ही पाहू शकाल. शेवटचा षटक प्रगती पथावर. समोर ऑन स्ट्राईकला मयूर नावाचं वादळ. मयूरची विकेट प्राप्त करेल का गोलंदाज. शॉर्ट बॉल त्यावर कडक प्रहार. चेंडू सीमा पार. मिळतील. मयूरच्या बॅट मधून येतोय हा षटकार. चांगली बॅटिंग करत असताना मयूर नावाचं वादळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोंगावत असताना. सोबत किती लोक असू द्या शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका. स्वतःलाच भक्कम बनवा. आणि इथून बॉल हवेत आहे आणि पकडली जाते झेल. फलंदाज बाद. हॅलो फलंदाज बाद. मयूर बॅक टू द डगआउट. ज्याने बॅटिंग देखील तितकी चांगली केली. परंतु कुठेतरी शॉर्ट बॉल होता. त्यावर पुलचा फटका खेळायचा होता. परंतु फटका फसला आणि विकेटचं पतन. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना कुणालला तुम्ही पाहू शकाल. कुणाल आलाय ऑन स्ट्राईकला. तर नॉन स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज राहुलची देखील बॅटिंग आपण पाहिली. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहिली. परंतु आज कुणालवर जबाबदारी दिली. कुणालला देखील तितकीच ताकदीची बॅटिंग करणं गरजेचं असेल. छोटा पॅकेट बडा धमाका. चांगली गोलंदाजी पाहतोय. इथून खरं तर चांगला बॉल हाताळला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असेल. परंतु त्या ठिकाणी बॅकअप कमी पडला आणि नक्कीच एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट झाली. आणि एका धाव्याने धावफलक जाऊन पोचलाय 46 या आकड्यावर जाऊन पोचलाय धावफलक संजय नगर टीमचा. अर्थात चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. षटकातील अजूनही काय चेंडूचा खेळ शिल्लक असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल यात शंका नाहीये. ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा. इथे दांडी गोल. फलंदाज बाद. डीजे
योगेशला तुम्ही पाहू शकाल. परफेक्ट ऑफ द मिडल. चांगले बॅटल, चांगला बॉल हाताळला आणि नक्कीच एष्ट्या उद्ध्वस्त गेल्या. फलंदाज राहुलला माघारी परतावं लागलं. चांगले बॉलिंग करत असताना मी पहिलेच म्हटलं होतं छोटा पॅकेट आहे, बडा धमाका त्याच्यामधून पाहायला मिळाला. आणि तशीच बॅटिंग करत असताना अफलातून गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. अगदी चांगला आवाज आज डीजेच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि असाच आवाज प्रेक्षकांसाठी मात्र येणं गरजेचं होतं. तोच आवाज आपल्याला आता या ठिकाणी डीजेंकडून पाहायला मिळाला. चांगलं. जाऊया मॅचकडे. इथे शॉर्ट बॉल, त्यावर फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार आणि इथे पकडली जाईल. फलंदाज आणखीन एक बाद. बॅक टू द डगआउट. अगदी चांगली धून त्यांच्या माध्यमातून देखील आपण आज ऐकतोय. त्यांचं देखील करू या मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. सातत्याच्या 4 दिवसामध्ये त्यांचा चांगला आवाज देखील आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न तर केला जातोय, परंतु विकेट देखील तितकाच पाहायला मिळतात. धाव फलकावर ओनली धावा लागले गेले ते मात्र 46 धावा. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ती गोलंदाज तुम्ही पाहू शकाल रोहित. इथे फटका दमदार आहे. कव्हर ड्राईव्ह मध्ये बॉलला ढकललाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात. नक्कीच इथे पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज आणखीन एक बाद होईल आणि मी तर म्हणेन 2 धावा कंप्लीट करत असताना धाव फलकावर धावा लागले गेलेत. 48 धावा आणि गरज असेल जिंकण्यासाठी येणारे 24 बॉल आणि 49 म्हणजेच 49 धावसंख्येची. येणारे 24 बॉल 49 ची गरज आहे. तर 49 धावा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील नक्कीच पुढील पूर्वार्धात आपण पाहूया. तत्पूर्वी देऊया डीजे मास्टरला संधी. संजय नगर मैदानाच्या आतमध्ये जात असताना फिल्डिंगसाठी अगदी चांगले मॅच पाहायला मिळेल. चला, हे दुटणे संघाचा कर्णधार आणि मोगरज संघाचा कर्णधार. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यासपीठाच्या टॉस बॉक्स कक्षामध्ये यायचंय नाणेफेककरिता. चला, हे दुटणे संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. मोगरज संघाचा कर्णधार देखील उपस्थित आहे आणि दोन्ही कर्णधारांच्या समवेत केला जाईल टॉस. आणि जाऊया मॅच कडे. अर्थात येणारे 24 बॉल आणि गरज असेल जिंकण्यासाठी 49 धावसंख्येची. आणि सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याकडे देखील लक्ष द्यायचंय. हे दुटणे संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून स्वीकारले फलंदाजी आणि फिल्डिंग साठी आमंत्रित केले मोगरज संघाला.
चला मॅचला सुरुवात करायचं. विकी आणि रमेश आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन बसायचंय. कर्जत तालुक्यातील आदिवासी नाईट रेजिडेंट शृंखला पहिल्यांदाच आपण पाहतोय. कर्जत तालुक्यामध्ये पार पाडत असताना सावळे बट संघ आज चांगली त्यांच्या माध्यमातून नाईट रेजिडेंट शृंखला आपण पाहतोय. पंच दोन पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं तर मेन पंच असतील आमचे सुनीलजी मुकले सर आणि लेग स्क्वेअरचे पंच असतील संजय बागमारे सर. दोन्ही पंच ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने म्हणत आलो की दोन्हींनी जर डान्स केला तर क्रीडा प्रेक्षक रसिक देखील नक्कीच मजा लुटतील यात शंका नाही आहे. आणि ती क्षमता आहे सुनीलकडे. पण बघूया संजयची साथ मिळाली तर नक्कीच काहीतरी होऊ शकतो. परंतु रात्रीचा टाइम आहे असो थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळेल यात शंका नाहीये. जाऊया मॅच कडे. 24 बॉल आणि बनवायच्या तर 49 धाबा. 19 धाबा कशा बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज मयूर आणि दोन फलंदाज टीम पाहू शकाल अजय आणि रवी. स्ट्राईक एंडवर असेल अजय आणि रवी नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल. पिबनचा पहिला षटक घ्या. या षटकामध्ये नक्कीच फटकेबाजी पाहायला मिळेल यात शंका नाहीये. पहिला बॉल अगदी खोलात टाकला होता. चांगला बॉल पाहायला मिळाला. नक्कीच एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावला आणि इथे डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मयूरकडनं. अगदी चांगला गोलंदाज आहे. पहिला बॉल या ठिकाणी डॉट आलाय. तर नेक्स्ट बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहावं लागेल. इथे बॅटची हलकीशी काढा. शतरक्षक थोडासा फंबल होतोय आणि एका धाब्याने श्री गणेशा केला जातोय टीम कोशाणे संघाचा. एक या धावसंख्येवर चांगली मॅच पाहायला मिळेल. 49 धावसंख्या जिंकण्यासाठी करायचे परंतु एक धाव तर झाले. षटकातील अजूनही काय चेंडूचा खेळ शिल्लक असेल. P1चा पहिला षटक मार्गस्थ आहे आणि या षटकामध्ये हाणामाऱ्या देखील करणं गरजेचं असेल. परंतु समोर मयूर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आणि स्ट्राईक एंडवर नवका फलंदाज अर्थात सलामीचा फलंदाज रवीला तुम्ही पाहू शकाल. ऑन स्ट्राईकला रवी तर नॉन स्ट्राईक एंडवर अजय असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. मैदानाच्या चारही बाजूला तुडुंब गर्दी आज पाहतोय. खरं तर चांगली बॉलिंग पाहायला मिळते. शॉर्ट बॉल होता त्यावर पुल करायचा होता. कव्हर ड्राईव्ह मध्ये बॉलला फक्त दिशा द्यायची होती परंतु चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. अगदी संघर्ष करावा लागेल. नाईट रजनी शृंखला आहे. डेची स्पर्धा आणि नाईटची रजनी शृंखलामध्ये भरपूर फरक असतो परंतु इथे कमबॅक देखील तितकाच करावा लागेल कारण जेवढे डॉट बॉल येतील तेवढा प्रेशर खरं तर निर्माण होईल. इथे फुलटाच बॉल होता त्यावर खरं तर प्रहार करायचा होता आणि पंचांनी दंडित केलाय. नक्कीच नो बॉलची घोषणा अर्थात एक धाव तर स्कोर बोर्डवर घेतली जाईल आणि पुढचा बॉल असेल उघड्या डोळे पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. तो फलंदाज तुम्ही पाहू शकाल रवीला संधी असेल या बॉलवर षटकार किंवा चौकार मारण्याची परंतु तितकाच ताकदीचा गोलंदाज देखील पाहायला मिळतो तो मयूर. अगदी चांगला बॉल हाताळला. फ्री हिटचा बॉल होता परंतु डॉट आलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही मयूरला पाहू शकाल. चांगला गोलंदाज आहे. संजय नगर टीम कडून सातत्याने खेळत असताना अगदी चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुढील पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज मयूर. इथे फटका चांगला आहे. उंची जास्त लांबी कमी. शतरक्षक बॉल खाली येणार. बॉल निघून चाललाय बंडबाऊन सीमा रेखा पार. कोशाणे गावाचा कडक ब्रँड अर्थात 4 रन डीजे.
समाप्त होत आहे. टीमची टोटल जाण पोचले 6 या आकड्यावर. पाहू शकाल राहुलची बॅटिंग आपण पाहिली. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण ट्रॅकवर गोलंदाजी कशा प्रकारे केली. अगदी आउटसाइड द लेग स्टंप भरपूर बाहेर बॉल हाताळला आणि नक्कीच वाईड बॉलची सांगता. एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल. एक धाव घेतली जाईल आणि एका धाबेने धावफलक जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावर. जणू काही क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवतोय. क्रिकेटचा महाकुंभ मेळावा आज सावळेच्या नगरीमध्ये पाहायला मिळतोय. नाईट रजनी शृंखला 2025 हे पहिले वर्ष आणि खरं तर या वर्षात चांगले आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि नक्कीच आमच्या उमरोली गावचे चांगलं व्यक्तिमत्व अर्थात रोहिदास पवार साहेबांकडून या स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. नक्कीच इथं चावी मिळाले बाईकची अर्थात आमच्या संजय नगर टीमचा अर्थात संजय वाघचौरे साहेबांची चावी हरवली होती ती सापडले. इथे फटका चांगला आहे. शॉर्ट मिड ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि त्या ठिकाणी शतरक्षक चांगलं होत आहे. नक्कीच इथं घडतंय का थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहतोय आणि या 2 धावेने धावफलक जाण पोचलाय 9 या आकड्यावर. जरी सुरुवात सावकाश झाली असली तर परंतु तितकीच धावा येणं देखील तितक्याच गरजेचं असतील कारण बॅटिंग करत असताना अगदी 49 धावांचं लक्ष्य समोर उभं असताना ते 49 धावा देखील जमवायच्यात. ते कशा प्रकारे येतील हे देखील पाहावं लागेल. नेक्स्ट मॅच तुम्ही पाहू शकाल. मोगरज आणि त्याला फाईट करेल हेदुटणे टीम. दोन्ही संघाने तयार राहायचं. ही मॅच संपल्यावर लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचं. आजच्या दिवसातील ही तिसरी लढत आपण पाहतोय. गोलंदाज चांगली गोलंदाजी पाहायला मिळते परंतु नक्कीच पंचांचा इशारा येणं बाकी असेल. नक्कीच वाईड बॉल एक खराब बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि एक एक्स्ट्रा धाव पुन्हा एकदा जोडली जाईल. एका धाबेने धावफलक जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावर. 49चं टार्गेट आहे. 10 धावा धावफलकावर जोडलेच गेलेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज राहुल. खरं तर संजय नगर टीमने राहुलवर जबाबदारी दिले परंतु ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी लागेल. जणू काही चांगली मॅच आपण अनुभवतोय. फलंदाज स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहू शकाल अजयला पाहू शकाल तर नॉन स्ट्राईक एंडवर रवी अशी जोडी कोशाने टीमकडून आपण पाहतोय. नक्कीच कोशाने टीमसाठी रोहिदास पवार साहेबांकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात परंतु त्या शुभेच्छांचा वर्षाव करावा लागेल. षटकार चौकारांची आतषबाजी देखील करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज इथे चांगला बॉल
जसा बॉल पडला तसा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विचावला. आणखीन एक डॉट बॉलची सांगता. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो आणि इथून डॉट बॉल जेव्हा जेव्हा येतात तेव्हा कुठेतरी मॅचवर दडपण येते आणि खऱ्या अर्थाने मॅच संकटात जाते. परंतु इथं मॅच कव्हर करावी लागेल, तितकेच षटकार चौकारांची आतषबाजी देखील करावी लागेल आणि तशी फलंदाजी नक्कीच क्षमता पाहायला मिळेल. फलंदाज रवी आणि अजयकडे ती क्षमता आहे मॅच खेचून आणण्याची, परंतु तितकीच ताकदीची गोलंदाजी आपण देखील पाहतोय. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. इथे उडवले जाते दांडी. मिडचा नक्कीच फलंदाज बाद होत आहे. अजय बॅक टू द जात असताना तुम्ही पाहू शकाल आकाशला. आकाश एक फलंदाज अजय बॅक टू द डगआउट आलाय. नेक्स्ट फलंदाज तुम्ही आकाशला पाहू शकाल. आकाश आणि रवी अशी जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि संघ अडचणीत आहे. त्या अडचणीतून बाहेर देखील काढावा लागेल, तितका संघर्ष देखील करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मेहनत देखील करावी लागेल, कारण षटकार चौकार येणं देखील गरजेचं असेल प्रति षटका मागे. कारण विचार केला तर भरपूर धावसंख्येचा समोर डोंगर पाहतोय. 49 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. 49 धाव्या बनवाव्या लागतील. परंतु नेक्स्ट बॉल तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुलला आपण पाहतोय. राहुलच्या माध्यमातून 3 बॉलचा तर खेळ समाप्त झालाय, परंतु येणारे 3 बॉल कशा प्रकारे पाहायला मिळतील हे देखील पाहावं लागेल. इथे या बॅटची हलकीशी कडा, क्षेत्ररक्षक बॉल मागे धावणार, त्या ठिकाणी बॉल अडवला जाईल आणि नक्कीच फेकी होईपर्यंत घेतल्या जातील. 2 धाबेने धाव फलक जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर. हळूहळू का होईना परंतु धावा देखील येणं गरजेचं आहे. 1-2 धावा देखील क्रिकेटमध्ये महत्वाचे असते. त्या 2 धावा देखील धाव फलकावर जोडले गेलेत. नक्कीच स्कोर बोर्डचा विचार केला तर स्कोर बोर्ड तुम्हाला हालता ठेवावा लागेल. 1-1 2-2 धावा देखील घेणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये, कारण प्रत्येक बॉलवर षटकार, प्रत्येक बॉलवर चौकार येईल अशातला भाग नसतो. नेक्स्ट बॉल. इथे फटका चांगला आहे. शॉर्ट मिड ऑन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा चुकी करेल आणि पाहता पाहता एकच धाव घेतली जाईल. एका धाबेने धावफलक जाऊन पोहोचले 11 या आकड्यावर, 13 या आकड्यावर. चांगले षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. अजून 13 धावा धावफलकावर जोडले जातील. अजून भरपूर धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी, परंतु कमबॅक देखील तितकाच महत्त्वाचा असेल. कमबॅक तो करावा लागेल. षटकार चौकारांची आतषबाजी देखील करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल स्ट्राईक एंडवर रवी आलाय, तर नॉन स्ट्राईक एंडचा विचार केला तर आकाशला तुम्ही पाहू शकाल. चांगले फलंदाज आहे रवी. सलामीला गेलाय, परंतु इथे खरं तर आउटसाइड द लेग स्टंप भरपूर बाहेर बॉल आला आणि नक्कीच व्हाईट बॉलची सांगता या ठिकाणी पाहतोय. सलामीला गेलाय फलंदाज. हा सलामीला जात असताना सातत्याने त्याच्या बॅटमधनं फटके येणे देखील गरजेचं असेल, परंतु इथे एक वाईट बॉल आणि वाईट बॉलची सांगता पाहायला मिळाली. 1 धाव फलकावर जोडली जाईल. खराब बॉलिंग आपण पाहतोय. इथे फटका चांगला आहे. स्टँड इन डिलिव्हर्ड रवीच्या बॅटमधनं येतो. मिड विकेट क्लिअर करत असताना षटकार.
येणारे 12 बॉल आणि 29 ची गरज आहे. बारा बॉल 29 ची गरज आहे. प्रति षटकाचा विचार केला तर 14.50 ची सरासरी ठेवावी लागेल प्रति षटका मागे, म्हणजेच 14 धावा कराव्या लागतील. येणारे 12 बॉल 29 ची गरज आहे. समोर संजय नगर एक चांगली टीम आहे. जोपर्यंत मैदानात रवी असेल तोपर्यंत कोशाने संघाची पूर्ण जबाबदारी खरं तर रवी या फलंदाजावर पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. कारण रवीच्या बॅटमधनं एक षटकार पाहायला मिळाला. कालचा विचार केला तर झुगरेवाडी टीमने अफलातून बॅटिंग केली. जेव्हा एक बॉलमध्ये 3 धावसंख्येची गरज असताना शेवटच्या मोमेंटला ठोकला होता षटकार आणि तिथून टॉप 4 मध्ये प्रवेश केला तो टीम झुगरेवाडी. टॉप 5 मध्ये अगदी चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. इथे आडव्या बॅटने खेळायचा होता, फटका सजवायचा होता. नक्कीच आमचे परम मित्र अर्थात हेमंत धुळे साहेबांकडून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये दिले जातील यात शंका नाहीये. षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये दिले जातील हेमंत धुळे साहेबांकडून. बक्षिसांची खैरात. खरं तर या मैदानावर आपण पाहतोय चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगल यात शंका नाही. 29 ची गरज आहे अजूनही. काही फटका चांगला आडव्या बॅटने सजवलाय, बॉलला पाठवलंय. मिड विकेट क्लिअर करत असताना फलंदाज आकाशच्या बॅट मधून येतोय हा धमाकेदार षटकार. धन्यवाद डीजे. एक षटकार आलाय, या षटकाराने समीकरण बदललंय. टीमची टोटल जाऊन पोचले 26 या आकड्यावर. अजूनही काय धावसंख्येची गरज आहे. चांगली बॅटिंग करत असताना तुम्ही पाहू शकाल फलंदाज आकाश आणि रवीची बॅटिंग. फटका अजून एक चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार, पकडली जाईल. फलंदाज बाद राहुल आकाश बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे ठोक. तेवीसची गरज असताना समीकरण थोडंसं सोपं झालंय, परंतु रवीला देखील तितकी स्ट्राईक देणं गरजेचं असेल कारण चांगला फलंदाज आहे. रवीला तुम्ही पाहू शकाल. इथे चांगला बॅटल आणि इथे एसटी रक्षकाकडून चुकी आहे. लॉंग स्टॉप दरम्यान बॉल चाललाय सीमार पार, लेग बायच्या स्वरूपात येतोय हा चौकार.
धन्य पाटीलचे धाव फलकावर धावा लागले गेलेत 31 धावा. सात बॉल आणि 18ची गरज आहे. 31 धावा धाव फलकावर जोडले गेले. चांगली बॅटिंग पाहतोय आपण रवीच्या माध्यमातून. 7 बॉल 18ची गरज आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल. या अगोदर मॅच फार चांगली पाहायला मिळाली. 1 बॉल 4ची गरज असताना डॉट बॉल पाहायला मिळाला. इथे बॉल चांगला आहे आणि निर्धाव बॉलची सांगता होत आहे. षटक संपतोय. 3 षटकाचा बाजवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल अर्थात जाऊन पोहोचले 31 या आकड्यावर. म्हणजेच येणारे 6 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे. तत्पूर्वी देऊया डीजेला संधी. सहा बॉल 18ची गरज असताना स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहू शकाल फलंदाज नितीन. तर नॉन स्ट्राईक एंडवर असेल रवी. रवीला स्ट्राईक देणं गरजेचं असेल. ही मॅच जिंकायची असेल तर स्ट्राईक देखील तितकंच देणं गरजेचं असेल. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज रवी. रवीला तुम्ही पाहू शकाल 6 बॉल 18ची गरज. पहिला बॉल अगदी चांगला हाताळला. त्या ठिकाणी घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रोटेट करणं. इथे पंचांचा डिसिजन येणं बाकी आहे. विकेट का पंच? नक्कीच विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. इथे रवीला माघारी परतावं लागलं. या मॅच मधला सर्वात मोठा विकेट अर्थात रवी बॅक टू द डगआउट आलाय. आणि इथे खरं तर चुकी केले का टीम कोशाने संघाने हे देखील पाहावं लागेल. रात नहीं सपने बदलते, रात नहीं सपने बदलते, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो हमेशा जीतने का. नसीब बदलो ना बदलो पर बट वक्त जरूर बदलता है. आणि इथे कमबॅक करत असताना संजय नगर टीमचा गोलंदाज अर्थात रवीला आपण पाहतोय. फुल टच बॉल होता आणि इथे खरं तर पंचानी हरलं. 1 धाव तर घेतले. 9 बॉलची सांगता. म्हणजे इथून मॅच मध्ये पुन्हा शिरका होत आहे. 9 बॉल आलाय. 1+1 अशा 2 धावा धाव फलकावर जोडले जातील. नक्कीच नो बॉल असेल. पुढचा बॉल फ्री हिट असेल आणि त्या फ्री हिट वर खरं तर षटकार चौकार येणं देखील तितकंच गरजेचं असेल. शॉर्ट बॉल त्यावर कडक ब्रँड. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये परंतु फ्री हिट असल्या कारणाने इथं थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि एकच धाव पाहायला मिळाली. आणि एका धाबेने धाव फलक जाऊन पोहोचला तब्बल 34 या आकड्यावर. आता येणारे 4 बॉल आणि 15ची गरज आहे. आवाज परत कमी झाला का? आवाज परत कमी झाला. हॅलो हॅलो. 4 बॉल 15ची गरज आहे. आणि इथे खरं तर कोणता संघ विजय होईल हे देखील पाहावं लागेल. इथे फटका चांगला आहे. आडव्या बॅटने बॉलला पाठवलंय वाडिश लॉंगॉन मधून. चेंडू सीमा पार. वाघाची दाढ फोडला पाड. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार.
कोशाणेकडे जर विचार केला तर धाव फलकावर धावा लागले गेलेत 40 धावा म्हणजेच येणारे 3 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी आणि सुपर ओव्हर साठी 8 धावा. इथे सुपर ओव्हर पाहायला मिळेल का मॅच जिंकून देईल फलंदाज तुम्ही पाहू शकाल रोहनच्या बॅट मधनं अगदी दमदार फटका पाहायला मिळाला. एक षटकार आलाय. आता येणारे 3 बॉल 9 ची गरज आहे. ही मॅच पाहत असाल युट्यूब लाईव्ह द्वारे तर नक्कीच चांगली मॅच पाहायला मिळेल यात शंका नाहीये. 3 बॉल 9 ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तुम्ही पाहू शकाल रवीला आणि रवीच्या विरोधात हा प्रहार पाहायला मिळाला. नक्कीच एक षटकार रोहनच्या बॅट मधनं आला आणि इथे खर तर चांगली बॉलिंग पाहतोय. 1 धाव सहजगत्या कंप्लीट करत असताना एका धावाने धाव फलक जाऊन पोहोचला 41 या आकड्यावर म्हणजेच येणारे 2 बॉल आणि 8 ची गरज. 2 बॉल 8 ची गरज. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल दोन्ही साइडला संघर्ष करत असताना टीम कोशाणे आणि टीम संजय नगरला आपण पाहतोय. 2 बॉल 8 ची गरज. इथे चांगला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता आणि कमबॅक करत असताना टीम संजय नगरला तुम्ही पाहू शकाल अगदी चांगली गोलंदाजी रवीच्या माध्यमातून आपण पाहिला आणि इथे विजयाचा शंखनाद करत असताना चेंडू हाताळला आणि नक्कीच डॉट बॉलची सांगता. आता 1 बॉल 8 ची गरज आहे. तर 1 बॉल 8 धाबा या ठिकाणी पाहायला मिळतील का. फुलटॉच बॉल आहे त्यावर अगदी प्रहार चढवलाय. बॉल जाईल सीमारेखा पार. मिळतील 4 रन आणि इथून मॅच फिनिश होते. नगर हार्ड लक टीम कोशाणे अगदी विचार केला तर 4 या धावसंख्येने सामना गमावला. डॉट बॉल देखील तितकेच पाहायला मिळाले आणि 4 धावेने सामना गमवत असताना टीम कोशाणेला देऊया पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा. तसेच टीम संजय नगरला देखील देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया मॅच